मॅच जरूर कंप्लीट झालेत परंतु दोन्ही टीम अजून पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. तर बादशाह वॉरियर्स आणि रुद्र 11 ला दिव्य शुभेच्छा आणि कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील संदीपजी बोराडी सर. यस थँक्यू प्रयुष. तमाम क्रीडा रसिकांची दुपारच्या सत्रात माझं स्वागत करतो आणि जाऊया मॅच कडे. अतिशय चांगले मॅच आहे जसं म्हणाले पियुष की रुद्रा 11 आणि त्याच्या समेत बादशाह 11 या दोन्ही संघाला मात्र या लीग मध्ये पहिल्या विजयासाठी झगडावं लागत आहे. कारण दोन्ही संघांचा विचार करायला गेला तर दोन्ही संघ एक जबरदस्त बॅकफुट वरती जाताना दिसत आहेत परंतु सध्या मात्र एक हजेरी लावायची आहे. विजयची मोहर मात्र ते उमटवणार का हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी या मॅच कडे आपण वळूया. मित्रांनो आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेचा आत्मा म्हटला जातोय तेव्हा आपले पंच या रणरणत्या उन्हात सुद्धा एक उत्तम कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. या ठिकाणी पाहायला गेलं तर मेन पंचांच्या भूमिकेत संजय मल्होत्रा ज्यांचं वय वर्ष पाहायला गेलं तर 61 पार केली आहे आणि 33 वर्षांचा त्यांचा या पंचगिरीचा अनुभव आहे. सध्या मेन पंचांच्या भूमिकेत ते आहेत आणि लेग पंचांच्या भूमिकेत सध्या आपण पाहतोय आपल्याच तालुक्यातील एक नावाजलेला खेळाडू आपण पाहतोय संदेश पाटील यांना. दरम्यान जाऊया मात्र या ठिकाणी सलामीची जोडी मैदानात दाखल. स्ट्रायकर एंड वरती किशोर पंकज आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती किशोर मोरगे तर गोलंदाजी मार्क वरती हरेश कुराले. पाहूया या दोन संघा दरम्यान चालू असलेला हा सामना. पहिला चेंडू ब्लॉकल करण्याचा प्रयत्न यशस्वी सुद्धा झाला होता परंतु फटका केला गेला पंकजच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मात्र डॉट चेंडू येतोय. सिंपल पाहायला गेला तर पॉइंट रिजन मध्ये चेंडूला केल्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र थोडासा खौफनाक असतो कारण एकीकडे पाहायला गेलं तर सामन्याचा पहिला चेंडू ज्याच्यावरती मात्र अंदाज बाळगायचा असतो. सुंदर फटका उचलून खेळायचा होता परंतु पाहिजे तितका चेंडू मिडल वरती आला नाहीये फळीच्या आणि तिथे मात्र दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. 2 धावींच्या मदतीने मात्र धावसंख्येचा श्रीगणेशा केला जातोय. एकीकडे पाहायला गेला तर बादशाह वॉरियर्स आणि दुसरीकडे आपण पाहतोय रुद्रा 11 संघ आणि बादशाह वॉरियर्स यांच्यामध्ये ज्या युद्धाची सुरुवात झाली खऱ्या अर्थात पाहायला गेलं तर अविनाश दरे आमच्या समवेत जोडले गेलेत. अविनाश आपण पाहतोय दोन्ही संघ 2-2 सामने मला वाटते पराभवाच्या छायेत आले आणि इथे मात्र आपल्या पहिल्या विजयासाठी त्या लीग मध्ये झटतायत. पुनश्च आपण पाहतोय फुलटा चेंडू ज्याचा मात्र समाचार पाहिजे तितका घेता आला नाही फलंदाजाचा आणि या ठिकाणी फलंदाज थोडासा नाखुश असेल कारण फटका इतक्या ताकदीने आला नाहीये आणि ऑफच्या दिशेने मात्र केलेल्या चेंडूवरती थोड्याशा 2 धावा घेत आहेत कारण इथे 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा धावबळकावरती आहेत. NPPL मित्रांनो नेरळ परिसर प्रीमियर लीग ज्याचं मात्र खऱ्या अर्थाने बऱ्याचशा दिवस आपण वाट पाहिली आणि इथे मात्र ते सत्य आपल्या डोळ्यांसमोर आलंय. फटका केला जातोय परंतु थोडासा पंकज पहिल्या चेंडू पासून घाई करण्याचा प्रयत्न करतोय. वेट अँड वॉच करणं फार गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये म्हणतो मित्रांनो संयमी नेतृत्व असणं गरजेचं असतंय. जे संयमी नेतृत्व असेल तर क्रिकेटमध्ये शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही यशस्वीता नक्की गाठू शकता. परंतु या क्षणाला जर विचार करायला गेला तर आता मात्र रुद्रा 11 ला चुकी करून जमणार नाहीये आणि बादशाह 11 ला सुद्धा चुकी करून जमणार नाहीये कारण या सामन्यात त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचांचा कॉल येतोय. थर्ड अंपायरचं अपील करण्यात आलेला आहे. अरे बाकीचे कशाला सगळे पाहिजेत. आमचे ऑफिशियल tennis.in ची टीम संपूर्णपणे या थर्ड अंपायर वरती निगराणी करताना दिसून येते. ज्यांच्याकडे मात्र अपील खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर या स्पर्धेचं सुप्रीम कोर्ट ज्याला म्हटलं जात आहे ते आमचे tennis.in गौरव सावंत यांच्या माध्यमातून इथे मात्र बादचा इशारा येतोय. कारण मित्रांनो आता नक्कीच सांगा असं वाटतंय सध्या परिस्थिती पाहता या ठिकाणी थोडासा झटका बसलाय कारण फलंदाज बाद होणार यात कोणती शंका नाहीये. इतका मोठा झटका आहे सध्या रुद्र 11 संघाला.
सांगून द्यावं लागेल, कारण काय परिस्थिती आहे आणि त्याच्यानुसार पंकज मी म्हटलं होतं की पहिला चेंडू पासून तुम्ही मैदानात फार मोठी चुकी करत होता, जिथे थोडीशी गफलत तुमच्याकडून आली. कारण पहिला चेंडू ज्यावेळी तुम्ही खेळला पॉइंट रिझन मध्ये आला होता, त्याच्यावरती तुम्हाला बाल बचावलं आणि त्याच्यानंतर मात्र मी म्हणेल की फटका तुमच्या विकेटच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती येत होता, परंतु तिथे किशोर मोरगेंनी तुम्हाला सावरलं आणि त्याच्यानंतर मात्र काहीशा 2-2 धावा कन्व्हर्ट केल्या 2 चेंडूंमध्ये आणि चौथ्या चेंडूवरती मात्र तुम्हाला परतावा लागलाय. वन डाऊनच्या विकेटवरती सध्या फलंदाज मैदानात दाखल झालाय भावेश कुमार. कारण ज्याचं आपण पाहायला गेलं तर एक घवघवीत यश सध्या क्रिकेटच्या दुनियेत त्याचं पाहायला मिळत आहे, कारण शेलू संघाकडून खेळणारा खेळाडू आहे, परंतु आता मात्र या मैदानात वन डाऊनच्या विकेटवरती तो आलाय. सुंदर गोलंदाजी हरीश कराले सध्या मैदानात एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. कारण एक काल असतो खऱ्या अर्थाने म्हटलं जातं ना अविनाश, की जिथे आपण जर पाहायला गेला तर तुमचा अनुभव फार महत्वाचा आहे. क्रिकेट तुमचे दिवस आजचं वर्ष तुमचं आहे तर पुढच्या वर्षी तुम्ही क्रिकेटमध्ये जिवंत राहाल किंवा तोच फॉर्म तुमचा टिकून राहील हे सांगू शकत नाहीये. परंतु सध्या या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर होता, परंतु पंच तटस्थ आहेत. दरम्यान इथे पंचांनी बोट उंचावलाय. बोलायला गेला नाही, हिंदी मधला डायलॉग आहे तो सांगणं फार गरजेचं आहे. गाहिल तो यहाँ हर एक फरिंदा आहे, मगर जो फिर से उड सका वही जिंदा आहे. कारण इथे आता मात्र जिवंत ठेवावं लागेल रुद्र 11 या संघाला, कारण गोल्डन 2 विकेट गेल्या आणि त्या 2 विकेट गेल्याच्या नंतर मात्र थोडासा मागे सरकतोय तो रुद्र 11. आता या मागे सरकलेल्या संघाला मात्र एक संजीवनी द्यावी लागेल. उभारता सितारा कोण असेल आत्ताच्या सामन्यामधला ते पाहणार आहोत, कारण एकीकडे किशोर मोरगे अजूनही मैदानावरती आहे आणि आता मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय अक्षय धुले. खरंय हे मात्र पाहण्याला गेलं ना तर बरेचसे खेळाडू आपण पाहतोय ज्यांनी एक काल गाजवला. कारण आमच्या मागे आपण पाहायला गेलं तर सध्या ज्यांनी अतोनात प्रयत्न केला गेला, परंतु तो प्रयत्न निष्फळ ठरला. आमचे डॅनी लोंगले सध्या व्यासपीठावरती आहे, त्यांच्याकडे फार क्रिकेटचा अनुभव आहे. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. 4 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 4 धावांच्या मदतीने या ठिकाणी जर पाहायला गेला तर हरेश करालेने एक हुकमी गोलंदाजी मैदानात केली आहे. कारण जी गोलंदाजी अगोदर पाहिजे होती आता मात्र राजेंद्र भोईरचा स्लोवर डिलिव्हरी अविनाश आपण पाहतो ना, कारण क्रिकेट आपण फार जवळून पाहिलाय की बऱ्याचशा अंशी गतिवान चेंडू असतो त्याला फलंदाजाला थोडंसं पटकन टायमिंग जुलवता येतं, परंतु ज्यावेळी तुम्ही स्लोवर डिलिव्हरी देताना त्यावेळी तितका टाइम मिळत नाहीये. वेळ असला तरी तो मिळत नाहीये. हा प्रकार क्रिकेटमध्ये पाहायला मिळतो. हा ही फटका आता मात्र सावध पावित्रा घेतला आणि फटक्यावरती मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सी मारे कपार आलेला का किशोर मोरगे ब्रॅट खणखणीत दणदणीत षटकार. आता थोड्याच दिवसांपूर्वी एक मस्त ट्रॉफी मुरबाड मध्ये पाहायला मिळाली, जिथे खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी आपल्या तालुक्यातले बरेचसे संघ खेळताना दिसतील. हे स्वप्न आम्ही उराशी बाळगलाय, यात कोणती शंका नाही आहे. कारण वांजलेकर ट्रॉफी अप्रतिम ट्रॉफी होती. दरम्यान त्याच धर्तीवर आधारित ही NPPL. इथे मात्र दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आल्या. एका ट्रॅक वरती येताना मात्र अपघात होणार यात कोणती शंका नाहीये, परंतु अपघात गाड्यांचा नाही झाला तर मध्ये असणारा माणूस मात्र फसला गेलाय आणि तिथे मात्र खऱ्या अर्थाने मी म्हणेल जीवदान दिले त्या माणसाला दोन्ही गाड्या ट्रॅकवर येऊन सुद्धा. कारण इथे फलंदाजाला धोका निर्माण झाला होता. तो फलंदाज आहे
किशोर मोरगे, कारण तुम्ही कोणाला जीवदान दिलंय हे महत्वाचं आहे. हे जर चुकीचं ठरलं तर मात्र बरंच काही घडेल. हा फटका केलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होत आहे. एकेरी धाव येणार. थेंबे थेंबे तले साचेता रुद्र 11 संघाची धावसंख्या आपण पाहतोय. या गोष्टीचा विचार करावा लागेल. मी म्हटलं ज्याप्रमाणे की ते बॅकफुटवरती संघ आहे रुद्र 11 आणि त्याला मात्र संजीवनी देण्याचं कार्य करावं लागेल कोणत्या तरी फलंदाजाला. अजूनही आशा आहेत किशोर मोरगेंवरती रुद्र 11 संघाच्या. फुलटॉस चेंडू समोर किरापत दिली राजेंद्र भोईरने आणि त्या किरापतीला कन्वर्ट केलंय षटकारामध्ये. आलेला हा षटकार मात्र धावफलकावरती धावा जात आहेत ते अद्याप पर्यंत 18 या आकड्यावरती. या ठिकाणी नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर एक राजेंद्र भोईरचा शेवटचा चेंडू आहे. या गोलंदाजा सुंदर फटका आलाय. पंचांच्या डोक्यावरून स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेखा पार. आलेला हा दणदणीत कणकणीत असा किशोर मोरगेचा षटकार. दरम्यान जर पाहायला गेलं तर मित्रांनो खऱ्या अर्थाने ही स्पर्धा इतकी गाजते की बऱ्याचशा जणांच्या शुभेच्छा या स्पर्धेसाठी येत आहेत. कारण एकीकडे पाहायला गेला तर आमचा खोपोली परिसर खालापूर मधला एक गोड आवाज सध्या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान जोडला जातोय. अर्थातच आमचे परम मित्र ज्यांचा एक आवाजाची जादू मात्र खोपोली परिसरावरती पाहायला मिळते ते तुषार धुमाल सध्या आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. मनापासून या शुभेच्छांचा स्वीकार तुषार धुमाल. तुमचा मनापासून कौतुक आणि आभार सुद्धा. यस नक्कीच जाऊया मॅच कडे कारण एकीकडे आपण पाहायला गेलं तर अजूनही 2 षटके बाकी आहेत. या 2 षटकांमध्ये कितपत धावा रुद्र 11 संघाच्या धावफलकावरती येणार ते पाहणार आहोत. कारण 2 षटकांचा विचार करायला गेला पहा क्रिकेट कुठे असतो. पहिल्या षटकात आल्या 4 त्याच्यानंतर 20 धावा. म्हणजे हरेश करालेनी जी मेहनत केली त्या मेहनतीवरती मात्र राजेंद्र भोईरने पाणी फिरवलंय. असं म्हटलं जातं ना एक म्हण आहे आपले पालत्या घड्यावर पाणी. परंतु ओतायचं कसं हा प्रकार आता करावा लागेल. आणि गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज हर्षद तांबोले. तर जे कॅमेरामॅनच्या खाली अगदी स्क्रीन समोर बसलेत विनंती असेल आपण कृपया करून उठायचं. आमच्या अगदी मंचाच्या समोर स्टेजच्या समोरचे 3ही प्रेक्षक येलो टी शर्ट व्हाईट शर्ट आणि त्याच्यानंतर एक खेळाडू जर्सी मध्ये आहे. प्लीज तुम्हाला वारंवार सांगतोय आपण पडद्याच्या मागे. कारण प्रॉब्लेम एखादा खेळाडू जर तुमच्या अंगावरती आला तर मात्र तकलीफ होईल. पट्ट्याच्या पाठीमागे बसा. बाउंड्री लाईनच्या पट्ट्याच्या पाठीमागे तुम्ही बसा. यस थँक्यू. प्रेक्षक वर्गाचा सुद्धा मनापासून आभार मानूया. कारण प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा कणा हवे आणि तोच कणा सध्या मैदानावरती रणरणत्या उन्हात या सामन्यांचा आस्वाद घेतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट आउटसाइड द लेग स्टंप. हा चेंडू वाईट होणार यात कोणती शंका नाहीये. कारण पंच आमचे पाहतोय कारण एक अनुभवी तज्ञ संजय मल्होत्रा सर सध्या मात्र आमच्याकडे वळतायत जमिनी समांतरात करतायत आणि सांगतायत की हा चेंडू लेग साइडच्या बाजूने फेकला गेलाय ज्याच्यावरती मात्र क्रिकेटच्या नियमामध्ये फलंदाजाला हा चेंडू फलीमध्ये साकारता येत नाहीये असं म्हटलं जातं आणि तिथे वाईट घोषित केलं होतं. पण तसं पाहायला गेला तर थोडंसं शपल वगैरे होऊन जर खेळलं गेलं तर मात्र लेग साइडचे चेंडू बरोबर 80% फलंदाजाला लाभदायक असतात. हा चेंडू आलाय इथे सुद्धा आउटसाइड द ऑफ स्नॅप. हा चेंडू आता वाईड आलाय. क्या बात आहे. 26 धावा धावफलकावरती येत आहेत.
दरम्यान ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रंगली जाते आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून मैदानाचं योगदान दिलं गेलं आहे, अर्थात या जागेचे मालक आदरणीय जगदीश क्षीरसागर सरांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल जगदीश क्षीरसागर यांना की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं फार मोठं योगदान आहे. सहर्ष स्वागत आहे सर तुमचं. जगदीशजी क्षीरसागर या आपण मंचावरती. या ठिकाणी पाहायला गेलं तर अद्याप धावफलकावरील धावा तिथेच स्थिरावल्या. 2 वाईडने 26. कारण तिसऱ्या षटकातला एक चेंडू डॉट आलाय तो हर्षद तांबोलीचा. हा फटका खेळला गेला ऑन साइडच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल गोलीच्या वेगाने सीमारेखा पार आलेला हा कडकडीत दणदणीत असा चौका. डेझे कौतुक करेल या क्षणाचे. आपण खऱ्या अर्थाने चांगलं गाणं तुम्ही वाजवलं. कारण अमोल जाधव सध्या आपण पाहायला गेलं तर ब्लाइंड सिंगर आहेत आणि त्यांच्या हृदयातून उठी आलेलं हे गाणं जे तुम्ही एकविरीच्या चरणी अर्पण केलंय. दरम्यान पुरुष हर्षद तांबोले सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न या क्षणाला आपण पाहतोय. सध्या फलंदाजी मार्क वरती असलेला फलंदाज अक्षय धुले. कारण अक्षय धुले ज्यांच्या बाबतीत आम्ही नेहमी वक्तव्य करतो या खेळाडूला पाहायला गेलं तर हाईट कम और फाईट ज्यादा, परंतु सध्या मैदानात ती फाईट पाहायला मिळत नाहीये. कारण 4 चेंडूत फक्त 5 धावा त्याच्या धावफलकावरती आल्यात. एकच चौकार पाहिला आपण अद्याप पर्यंत. वैयक्तिक हा बरोबर आहे तुमचं सर. 3 चेंडू हा सुंदर फटका येतोय. अक्षय धुलीच्या फलीमधून आलेला हा वेग पाहतोय. वनबाउंड चौकारात हा चेंडू मात्र कन्वर्ट केला गेला. कारण मी म्हटलं होतं थोडासा वेट अँड वॉच केला गेला, थोडीशी दिशा दिली आणि नंतर मात्र हा चौकार पाहतोय. डीजे कौतुक करू का बॅट्समनचा प्रश्न नक्की कोणासाठी आहे हा मुद्दा उपस्थित झाला. आता कसं वाटतंय, परंतु आता इथे फलंदाजाला वाईटच वाटणार, तो आउट होऊन आला आणि त्याच्यानंतर गोलंदाजाला ते चांगलेच वाटणार. जाऊया मैदानाकडे. तुमचा थोडा हसी मजाक सुद्धा केला पाहिजे. दरम्यान धावफलकावरती धावा येत आहेत ते अद्याप पर्यंत 34 या आकड्यावरती. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा चेंडू जमिनीलगत पाहतोय आपण. फटका खेळल्याच्या नंतर मात्र चेंडूने फटक्यावरती उचली पाहायला मिळाली नाहीये. त्याच्यावरती मात्र या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या अंती आतापर्यंत 3 विकेटचं नुकसान आणि 35 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. 4थ्या षटकाकडे आपण जाणार तत्पूर्वी डीजेला देऊया एक सुंदर संधी. जरूर आपण डीजेला संधी देऊ, परंतु नरेश सुधा मिनमिने जे नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन करत असतात त्याचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. पुढची मॅच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चालू असलेली मॅच बादशाह 11 विपक्षात रुद्र 11. तर पुढची मॅच असेल या मैदानावरती सायली 11 विपक्षात वसीम 11. या 2 टीम मध्ये मॅच असेल तर दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचंय. कोणती
चुकी करू नका आणि त्यातही विलंब करू नका. दोन्ही संघांना सांगून देईल कारण सामने आपल्याला आजच्या सूर्यास्तापूर्वी संपवायचे आहेत. याचं प्रत्येकाने नोंद घ्या कारण जितक्या लवकर तुम्ही सामने संपवाल तितक्या लवकर तुम्हाला आरामही मिळेल आणि त्याच्यानंतर मात्र एक चांगली उद्या रणनीती सुद्धा आखता येईल. परंतु पाहूया सध्या बी पोल आहे चालू. कालच्या पोलमध्ये आपण पाहायला गेलं तर 2 संघ मात्र क्वालिफाय होताना दिसतात. आज 2 संघ पाहायला मिळतील. साऱ्यांची साथ हाय त्याला म्हणून दादा नावाला आला आहे मनानं साधा अशी दादाची यादा एकच वादा आमचा दादा राजू पाटील आला नवस राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवस होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा एकच वादा दरम्यान या स्पर्धेदरम्यान आपण पाहतोय नरेश मिनमिने यांचं आगमन झाले. मी विनंती करेल नरेश मिनमिने यांना की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. दरम्यान विचार करायला गेला तर आकाश गवळी या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. आकाश सध्या आकाश तुमच्यासाठी ओपन केलं गेलाय या मैदानात. क्रिकेटचं आकाश आहे परंतु पाहूया काय करता मैदानात. स्ट्रायकर एंड वरती किशोर मोरगे सुंदर फटका. आम्ही म्हटलं तर आकाश ठेंगणं पडतंय की नाही परंतु ठेंगणं पडलं असतं परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आलं. चेंडू खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की सीमारेखा बाहेर पाहायला मिळेल परंतु या क्षणाला इथे मात्र विकेटचं पतन. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि या ठिकाणी मात्र एकच धाव येणार. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय जाऊन पोहोचलाय. क्रिकेटचा महत्वाचा आकडा 36 आकड्यावरती. आता महत्वाचं काय सांगितलं तेही सांगून देतो मित्रांनो कारण कोणी जर प्रश्न केला क्रिकेटमध्ये की एका षटकामध्ये कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती धावा होऊ शकतात त्याचं एकच उत्तर ते म्हणजे 36. आता जास्त किती होतील ना कमी किती होतील याचं वेगळं होतात परंतु चेंडू गणित एक षटकार येतो म्हणजे त्या 36 धावा धावफलकावरती जोडल्या जाऊ शकतात. हा क्रिकेट आहे परंतु इथे रनआउटच्या स्वरूपात एक धाव आली आणि एका धावीच्या माध्यमातून 36 धावा धावफलकावरती येत आहेत. पाहूया आकाश गवळीची गोलंदाजी या सामन्यात काय निर्माण करते कारण फुलटॉस चेंडू दिला आणि त्याच्यानंतर मात्र किशोर मुरगेने ऑनसाइडच्या दिशेने हा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला परंतु धोका निर्माण झाला होता. थोडंसं अपयश आलं क्षेत्ररक्षकाला या क्षणी. पुढची मॅच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. सायली 11 विपक्षात वसीम 11. दोन्ही संघ कर्णधार आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचंय. यस पियुष वसीम 11 आणि सायली 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्रेझेंट बॉक्स मध्ये चला कारण आपला विलंब या सामन्यांसाठी विलंब ठरू शकतो. विनंती आहे की मध्यंतराला तुम्ही दोघेही या प्रेझेंट बॉक्स मध्ये हवेत. आणि त्याचबरोबर सरकार हॉटेलचे प्रोप्रायटर विशाल बावरे देखील उपस्थित होतात. त्यांना देखील आपण विनंती करूयात की आपण या मंचावरती आपलं देखील हार्दिक असं स्वागत. हा गोल्डन स्पॉटचा चेंडू परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी मात्र जमिनी समांतर हात केलेत आणि हा चेंडू मात्र वाईड घोषित केलाय. लेग अंपायर हा बॅट्समन तुमच्यासाठी पंचांनी काही सूचना केल्यात. इथे मात्र विचार करायला गेला तर फलंदाज बाद होते धावाच्या स्वरूपात. किशोर मोरगे सध्या मैदानात विचार करायला गेला तर एखादी किल्ला लढवण्याचं कार्य करण्याचा प्रयत्न करतात परंतु एखादी किल्ला लढत असताना किशोर मोरगेच्या जरा धावफलकाकडे आपण जरा नजर मारूया. आतापर्यंत किशोर मोरगेनी 8 चेंडूंचा मला वाटतंय सामना केलाय आणि 8 चेंडूंचा सामना करत असताना त्यामध्ये 3 षटकार त्याच्या फळीमध्ये आलेत. 4 चेंडूंवरती एकेरी धावाने 1 चेंडू पहिला आला होता तो त्याने डॉट केला होता. म्हणजे खऱ्या अर्थाने आतापर्यंत जी धाव संख्या झाली त्याच्यात वैयक्तिक 22 धावा हे किशोर मुरगेच्या धावफलकावरती येत आहेत आणि येथे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 38 आकड्यावरती. अगदी आपण पाहता की सरकार हॉटेलचे प्रमुख विशालजी बावरे देखील उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक असं स्वागत. 5 दिवस
आपल्याला ते दुपारच्या जेवणाचं सोय जरूर करतायत आणि वेगवेगळ्या डिश दरवेळेस दररोज ते देणार आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत करूयात. सायली 11 टीम कॅप्टन आपण लगेच यायचं. आपल्या प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. यस खरंय पियुष, आपण पाहताय सध्या खाऊ गल्ली बरेच जण आस्वाद घेत आहेत आणि आपले सरकार हॉटेलचे प्रोप्रायटर इथे उपस्थित झालेत. वेगवेगळ्या डिश नक्कीच त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रेझेंट केला जाणार. हा सुंदर फटका आलाय, परंतु या फटक्यावरती आता चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्ट. आलेला किशोर मोरगेटचा हा षटकार. पन्नास धावा धावपलकावरती आल्यात. आपण पाहतोय किशोर मोरगेचा खणखणीत ब्रँड सध्या नाणक मैदानात गाजलं जात आहे. कारण एकीकडे अप्पा हजारे 49 धावांवरती मागच्या सामन्यात बाद झाले होते. हा चेंडू नशिबाचा कौल कोणाच्या बाजूने, बादशाह वॉरियर्स की रुद्र आलेला वाईट आणि त्याच्यानंतर आलेला हा बाईटचा चौकार. टोटल 5 धावा या धावपलकावरती येतील आणि त्याच्यातही चेंडू गणला जाणार नाही. म्हणजे अजून एका चेंडूची पैकी ही आपल्याला वाट पाहावी लागेल. 55 धावा धावपलकावरती आहेत. दरम्यान या ठिकाणी आमचे विनोददादा बेडकर यांचं मंचावरती आगमन होत आहे. मी विनंती करेल. सुंदर फटका आला. या क्षणी आपण पाहतोय चेंडूला वेगळं रूप द्यायचं होता, परंतु घडला वेगळंच किशोर मोरगेंच्या बाबतीत. उचलणार फेक करणार तत्पूर्वी पंचांनी या ठिकाणी मात्र 1 शॉटचा इशारा केलाय. म्हणजे एकच धाव गणली जाईल, एकही नाही, माफी असावी. थँक्यू डीजे. यस समाप्ती पथावरती आले आणि या समाप्ती पथावरती धावपलकावरती अद्याप धावा आहेत 55. विजयासाठी 56 धावा संख्येची गरज आहे. येणारे 24 चेंडू कुठल्या जातील की नाही जातील हे मात्र सेकंड इनिंग मध्ये मायक्रोफोनवरती येतील. ते आमचे शेलूगावचे एक ज्वलंत आवाज ते म्हणजे अविनाश सरे जरूर येतील मायक्रोफोन वरती. परंतु आपण टॉस बॉक्स मध्ये येतोय. डॅनी अम्मा लोंगले येतात टॉस करण्यासाठी. या दोन टीम मध्ये वसीम 11 विपक्ष सायली 11 या दोन टीम मध्ये केला जातो टॉस. वसीम 11 कॉल करतात हेड अँड टेल्स. सायली 11 टीमने जिंकला टॉस. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आम्ही पहिले फिल्डिंग करू. 2 मॅच तुम्ही जिंकले, तिसऱ्या मॅच मध्ये काय रणनीती असणार? रणनीती काही नाही, तसा गेम आमची 2 मॅच मध्ये केलाय, तसाच गेम कंटिन्यू ठेवण्याचा प्रयत्न करू. तर ती गेम जरूर तुम्ही कंटिन्यू ठेवा. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. बॅटिंग करावी लागणार. काय असेल आता रणनीती बॅटिंग करत असताना? याचा लास्ट गेम आम्ही जरा काय कारणामुळे हारलोय, पण जे चुकी झाली आहे ते चूक आम्ही परत या मॅचमध्ये करणार नाही आणि जिंकायचे पुन्हा प्रयत्न करणार. लीग स्टेज आहे. अवघ्या 1 रनाने तुम्ही मॅच हारला ते आम्हाला देखील आठवतंय, परंतु पुढची मॅच तुम्ही एकदम ठामपणे जिंका असे तुम्हाला जरूर शुभेच्छा देतोय. बेस्ट ऑफ लक. शो द गुड गेम बोथ द टीम. आता रुद्र 11 जातात फिल्डिंग साठी. बॅटिंग साठी असतील ते मात्र बादशाह 11 टीमचे बॅट्समॅन अनिल माली आपण आपल्या पवेलियन मध्ये यायचंय आणि मायक्रोफोन वरती जोडले जातील ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये अविनाश सरे. परंतु आपण बोलूयात संदीपजी बोराडे यांच्याकडे. यस थँक्यू पियुष. दरम्यान जाऊया खऱ्या अर्थाने. आपण पाहतोय 5 दिवसांची स्पर्धा आहे आणि या 5 दिवसांच्या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून उत्तम समालोचन कक्ष असेल, पंच असतील, त्याच्यानंतर मात्र आयोजक कमिटी असेल, यांच्यासाठी एक चांगलं जेवण त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. ते हॉटेल सरकार व्हेज आणि नॉन व्हेज. ऍड्रेस आहे साई मंदिर, नेरल, कलम रोड, महाकाली सुपर मार्केटच्या बाजूला. प्रोप्रायटर असतील विशाल चिंदू भवारे आणि विकी चिंदू भवारे. खास करून या हॉटेलची स्पेशालिटी जर मित्रांनो पाहायला गेला, इंडियन, चायनीज आणि तंदुरी ही खास स्पेशालिटी आहे. आणि खऱ्या अर्थाने जर कोणाला फ्री होम डिलिव्हरी हवी असेल तर ती सुद्धा दिली जाईल. आणि खास करून हॉटेल सरकारतर्फे पार्टीच्या मोठमोठ्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. मनापासून या सरकार हॉटेलचा कौतुक करतो आणि आभार सुद्धा व्यक्त करतो.
धन्यवाद संदीप बोराडे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती आणि गणराय चरणी नतमस्तक होऊन मी अविनाश शंकर तरे नेरळ परिसर प्रीमियर लीग 2021 वर्ष पहिलेमध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, आयोजकांचं आणि संघ मालकांचं अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुरू असलेला सामना बादशाह वॉरियर्स विपक्ष रुद्र 11 या दोन संघांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना बादशाह वॉरियर्स संघाने 55 धावा पटकावल्या आणि लक्ष ठेवले ते 56 धावांचं. रुद्र 11 या संघासमोर दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर खेळत असताना एक बिग फाईट मॅच, महत्वाची मॅच असेल, कारण दोन्ही संघांना विजयाची मात्र नक्कीच आस असेल. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष. मी पंचांना देखील विनंती करेल की लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची. सलामीचे फलंदाज बादशाह वॉरियर्स. बादशाह वॉरियर्स संघाचे सलामीचे फलंदाज एकीकडे असेल राजेंद्र भोईर, तर नॉन स्ट्राईकला असेल. येस सर, स्टार्ट करा सर. ओके. स्ट्राईक वर असेल राजेंद्र भोईर. पहिला चेंडू, आणि का मला बाहुबली म्हटलं जातंय त्याचं मात्र उदाहरण देतोय, प्रॅक्टिस दाखवतो राजेंद्र भोईर. पहिला चेंडू येतोय, कणकणीत दणदणीत षटकार. अविनाश, सध्या फटक्यामध्ये काय म्हणाल? कारण आपल्या क्रिकेटमध्ये एक डायलॉग आहे, फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. आणि सध्या राजेंद्र भोईर आपला क्लास मैदानात दाखवून देतोय. नक्कीच संदीप सर राजेंद्र भोईर बद्दल नक्कीच सांगेल की याचा फॉर्म पण परमनंट आहे आणि क्लास पण परमनंट आहे. क्लासिकल स्ट्रोक पहिला चेंडू, दुसरा चेंडू गोलंदाज तयार राजेंद्र भोईरसाठी. खेळून काढले चेंडूला, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होत आहे. मिड ऑन रिजन मध्ये फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेने संघ पुढे सरकेल. 7 धावफलकावर. चांगली सुरुवात रुद्र बादशाह वॉरियर्स या संघाची. 55 धावांचा पाठलाग करत असताना 24 चेंडू मध्ये 56 धावांची गरज होती जिंकण्यासाठी बादशाह वॉरियर्स संघाला. सलामीचे फलंदाज एकीकडे राजेंद्र भोईर, दुसरीकडे पांडुरंग मिसाळ अशी जोडी. गोलंदाजी मार्कवर रुद्र 11 या संघाचा पंकज बदे, एक अष्टपैलू खेळाडू. कळम संघाचा पहिला चेंडू, कोतून काढले चेंडूला, परंतु एक चांगला झेल आणि पहिल्या चेंडूवर बाद होतो तो पांडुरंग मिसाळ. यस डीजे. आपण जर पाहायला गेला तर पांडुरंग मिसाळ हा एक अनुभवी खेळाडू आहे. खरं अर्थाने असं म्हटलं जातं ना, जाना ता काशी पोहोच गए वाशी. अशी सध्या पांडुरंग मिसाळची सामन्यातली परिस्थिती पाहायला मिळाली. नक्कीच संदीप सर चांगला फटका खेळला होता पांडुरंगने, परंतु कुठेतरी ताकद कमी पडली. गॅप मध्ये खेळला असता तर कदाचित चौकार गेला असता, परंतु तसं झालं नाही. पांडुरंग मिसाळ माघारी परततो आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज पायरमल संघाचा एक अष्टपैलू खेळाडू हरेश कराळे खेळपट्टीवर रवाना होतो. हरेश कराळे खेळपट्टीवर रवाना झालाय. राजेंद्र भोईरच्या सोबत आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपला. पंकजच्या 7 धावा धावफलकावर, एका गड्याच्या मोबदल्यात एक चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज पंकज राजेंद्र भोईरसाठी. इथे मात्र चुकीचा चेंडू होता, परंतु फसवा चेंडू म्हणता येईल. पंचांकडे आमचं लक्ष असेल नक्कीच. नक्कीच कोणतीही धाव नाही, अगदी कमरेच्या खाली चेंडू होता, लँड झाला. गती परिवर्तन केलं होतं पंकजने.
स्लोअर डिलिव्हरी होती. कोणतीही धाव नाही. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर. 5वा चेंडू गुण गोलंदाज. इथे मात्र चांगला फटका राजेंद्र भोईरच्या बॅट मधून. चेंडू जाते 1 बाउन्स सीमा पार. रन्स मिळतील 4 चौकार. पहिलं आणि अंतिम षटक. त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना फलंदाज राजेंद्र भोईर त्याच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आला, त्यानंतर चौकार आला. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 11च्या घरात. एका गाड्याच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू असेल पंकजचा. लास्ट बॉल टू गो. 24 चेंडूमध्ये 56 धावांचं लक्ष असताना त्या धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल पंच. पंकज बदे पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. अख्खो टप्प्याचा चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेमध्ये. कोणतीही चुकी नाही आणि आणखी एक मोठा झटका बसतोय तो बादशाह वॉरियर्सच्या संघाला. तंबूमध्ये परततोय. चांगली खेळी साकारली राजा भोईरने. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधून आला, परंतु त्यानंतर मात्र निराश केले आपल्या सहकाऱ्यांना. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11च्या घरात. येणारे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी बादशाह वॉरियर्स या संघाला. तमाम प्रेक्षकांचं या सामन्याकडे लक्ष असेल, कारण एक बिग फाईट मॅच आहे. दोन्ही संघ मला वाटतं 2-2 सामने पराभूत झालेत. त्यामुळे कोणता संघ जिंकेल आणि पुढे वाटचाल करील याकडे सर्वांचं लक्ष. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते रुद्र 11 या संघाचा गोलंदाज. किरण शेळके सज्ज होते गोलंदाजी मार्कवर रुद्र 11 या संघाकडून. समोर असेल हरेश कराळे. पहिला चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन दी विकेट, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क नाही. पहिला चेंडू निर्धाव येतो. एक चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना गोलंदाज किरण शेळकेची. एक चांगला गोलंदाज आहे हा देखील, परंतु हरेश देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. पायरमल संघाचा नॉन स्ट्राईकला असेल. भारत माळी चांगली कामगिरी करावी लागेल, कारण येणारे 17 चेंडू आणि 45 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. कम ऑन डीजे. तीन धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 17च्या घरात. का जबरदस्त फटका लगावला हरेशने. अगदी खडे चेंडूला फेकून दिला सीमारेषेच्या पलीकडे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज किरण तयार होतोय हरेश साडी. इथे गतिवान चेंडू होता. अगदी टप्पा पडल्यावर चेंडूने उसळी घेतली. पंच नक्कीच 1 बाउन्सचा इशारा करतील. वॉर्न करण्यात येते गोलंदाजाला. 1 बाउन्सचा चेंडू असेल. टप्पा पडल्यावर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. सरळ यष्टीरक्षक भावेश कुंभारच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा चेंडू गुण गोलंदाज किरण हरीश साडी. इथे देखील आडव्या बॅटने केलेला प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. कमॉन डीजे.
पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पंकजने 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर किरण शेळके थोडासा महागडा ठरताना दिसतोय. पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर आणखी एक निर्धाव चेंडू आणि आता आलेला षटकार. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा खर्च केल्यात किरणने. पुढचा चेंडू किरणचा. इथे चेंडू हवेमध्ये, चेंडू उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी नाही आणि तिसरा झटका बसतोय तो बादशाह वॉरियर संघाला. चैतन्य पेमारे एक युवा खेळाडू आहे, माणगाव गावातील खेळाडू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल. गती परिवर्तन केलं होतं. फसवा चेंडू होता. व्हेरिएशन खूप महत्वाचं असतं. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. लेझी क्रिकेट. जिथे एक धाव होती तिथे मात्र चित्याच्या चपळाईने 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25च्या घरात. 2 षटकांचा खेळ संपलाय. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. आपल्या धावसंख्या 25. फलंदाजी करत असताना बादशाह वॉरियर या संघाची आता येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी बादशाह वॉरियर या संघाला. कोणता संघ सामना जिंकेल याकडे सर्व दोन्ही संघ मालकांचं देखील लक्ष असेल, कारण महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. 12 चेंडू 31 धावा. 31 धावा 12 चेंडू. रुद्र 11 की बादशाह वॉरियर्स. बादशाह वॉरियर्स की रुद्र 11. अगदी भर उन्हात हा सामना सुरू आहे या 2 संघांमध्ये. नेरळ परिसर प्रीमियर लीग पहिलंच वर्ष अगदी थाटामाटात सुरू असलेली स्पर्धा. भव्य दिव्य ट्रॉफीज आपण बघू शकता चमचमणाऱ्या. त्यानंतर मॅन ऑफ दी सिरीजच्या स्वरूपात बाईक 2 व्हीलर देखील बघायला मिळेल. आपले कर्जत खालापूरचे नवनिर्वाचित आमदार महेंद्र शेठ तोरवे यांच्याकडून मिळालंय पारितोषिक. अगदी मोठी स्पर्धा म्हणता येईल. गोलंदाजी मार्कर सज्ज होत आहे. रुद्र 11 या संघाचा तिसरा गोलंदाज नितीन भोईर गोलंदाजी सज्ज होत आहे. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन स्ट्राईक वर असेल चैतन्य पेमारे. नॉन स्ट्राईकला भारत माळी. चांगली खेळी साकारावी लागेल. पहिला चेंडू घेऊन नितीन चैतन्यसाठी. कट केले चेंडूला, फक्त दिशा दिली. चांगला फटका चेंडू घरंग चाललाय सीमारेषेच्या जवळ. अडवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू टाणणार नाही, सरळ जाईल सीमा पार. चौकार. संघाला चैतन्य एक युवा खेळाडू माणगाव गावातील फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. नितीन भोईरला दुसरा चेंडू घेऊन नितीन सज्ज. इथे देखील फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक झाला. एक धाव पूर्ण. इथे फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 30 धावा धाव फलकावर 2 धावा पूर्ण झाल्या असत्या कदाचित, परंतु तो प्रयत्न केला नाही. एकाच धावेवर दोन्ही खेळाडू शांत राहील. येणारे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज. बिग फाईट मॅच. अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूने झुकलेला आहे. मोठे फटके येणे गरजेचं असेल दोन्ही संघांचा. बादशाह वॉरियर या संघासाठी इथे धीम्या गतीचा चेंडू होता. चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिजन मध्ये. कार्पेटच्या माध्यमातून एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघ पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 32च्या घरात. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड.
तिसरं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. नितीन भोईरचे एक महत्वाचं षटक हाताळत असताना आपल्या संघासाठी आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्यात नितीनने. एक महागडं षटक म्हणावं लागेल. चौथा चेंडू घेऊन नितीन भारत माईसाठी. व्हॉट ए शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. चेंडू जातोय सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. ची गरज असताना काय अफलातून खेळी साकारते ते दोन्ही खेळाडू. आता उर्वरित 8 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी बादशाह वॉरियर या संघाला. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील नितीन भोईरचे, कारण लीग मॅचेसचा आपण जर विचार केला तर मात्र एक धाव खूप महत्वाची असते. परंतु या दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं देखील तितकंच महत्वाचं असेल. बघूया नितीन भोईर काय करतो आपल्या संघासाठी. इथे चांगली पार्टनरशिप साकारत असताना भारत माळी आणि चैतन्य पेमारे हे 2 खेळाडू बादशाह वॉरियर्सच्या संघाचे. 5वा चेंडू हवेमध्ये. नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू पडेल. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण, 3री धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि चित्याच्या चपळाईने मात्र या 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. या 3 धावांच्या मदतीने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39च्या घरात. शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातील. लास्ट बॉल टू गो. व्हेरी गुड बॅटिंग. चैतन्य आणि भारत यांच्या माध्यमातून महागडा ठरतोय गोलंदाज नितीन. शेवटचा चेंडू असेल नितीनचा. अत्यंत महत्वाचा चेंडू, कारण 7 चेंडू आणि 17 धावांची गरज. तुम्हाला एक सूचना आहे. व्यासपीठावरती जे प्रेक्षक वर्ग आहेत किंवा मान्यवर आहेत त्यांना खास कलकलीची विनंती, जर आपण सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं तर फार बरं होईल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. खेळाडू आपल्यासाठी सुद्धा विनंती आहे. आजचा हे 4-5 दिवस जरा विचार करा आपण, आणि प्रत्येकासाठी मास्क कंपल्सरी आहे. आणि ज्याच्याकडे मास्क नसेल त्यांनी स्टेज सोडलं तरी चालेल. नक्कीच संदीप सर, अगदी या कोविडच्या या काळात त्याच्यावर मात करून आपण ही टुर्नामेंट भरवली, ऑर्गनाईज केली आहे नेरळ परिसर प्रीमियर लीग. त्यामुळे सर्वांना विनंती करतो की आपण शिस्तीचं पालन करायचंय, मास्क लावायचंय, त्यानंतर सुरक्षित अंतर देखील ठेवायचंय, जेणेकरून कोणी आपल्यावर आक्षेप घेणार नाही याची काळजी घ्यायची सर्व खेळाडूंनी, प्रेक्षकांनी, त्यानंतर संघ मालकांनी, आयोजकांनी. 7 चेंडूमध्ये 17 धावांची गरज होती, परंतु एक चांगला चेंडू टाकला गोलंदाज नितीनने. अगदी शेवटचा चेंडू निर्धाव फेकला. आता येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज जिंकण्यासाठी बादशाह वॉरियर या संघाला. स्वतः ड्रिंक्स घेऊन मात्र राजेंद्र भोईर खेळपट्टीवर गेलेत. नक्कीच कानमंत्र देतील या दोन्ही युवा खेळाडूंना, कारण दोन्ही युवा खेळाडू आहेत चैतन्य आणि भारत, परंतु क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंमध्ये सामना पलटवण्याची. येणारे 6 चेंडू 17 धावांची गरज. 2 मोठे फटके आले तर मात्र सामन्याचं चित्र बदलू शकतं. बघूया काय होतंय. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. परिसर प्रीमियर लीग 2021 आपण पाहता. अविनाश, या मैदानाविषयी, या स्पर्धेविषयी तुमचं काही मत? नक्कीच संदीप सर, मी मगाशीच म्हणालो की भव्य दिव्य असं आयोजन नेरळ परिसर प्रीमियर लीग. या चमचमत्या ट्रॉफीज आपण बघू शकता. मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात बाईक देखील आहे. जाऊया मैदानाकडे. अजूनही सामना संपलेला नाहीये. नक्कीच या दोन्ही संघांना मी सांगेल की लढता लढता जरी हारलो तरी हरल्याची आम्हाला खंत नाही. लढता लढता जरी हारलो तरी हरल्याची आम्हाला खंत नाही. आम्ही पुन्हा उठू, पुन्हा लढू, कारण शांत बसायला आम्ही काही संत नाही. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो युअर गुड गेम. येणारे 6 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते रुद्र 11 या संघाकडून. गोलंदाज ऋतिक विरले. ऋतिक विरले गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पहिला चेंडू घेऊन इथे मात्र वॉड स्ट्रोक, जबरदस्त फटका.
चेंडू थांबणार नाही, सरळ जाईल सीमा पार चौकार. कमॉन डीजे. दिला असणार या दोन्ही युवा खेळाडूंना की पहिल्या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि तो मात्र आलाय. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. नक्कीच एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज ऋतिक भारत माईसाठी. इथे पंच आमच्याकडे वळतील. टप्पा पडल्यावर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली आणि अत्यंत अनुभवी खेळाडू नेरळचे आमचे विनायक बिडकर पंतांच्या भूमिकेत 40+ खेळाडू आमच्याकडे वळतात. सांगतात की हा वाईट चेंडू असेल. 5 चेंडू 12 धावांची गरज. निर्धाव चेंडू इथे टाकावी लागतील गोलंदाज ऋतिकला जर हा सामना जिंकायचा असेल तर. मात्र आणखी एक मोठा फटका. बॉडी स्ट्रोक षटकार. कमॉन डीजे. पन्नास धावा पूर्ण होत आहेत बादशाह वॉरियर या संघाच्या. 56 धावांचं लक्ष होतं. आता येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आणला कुठे. नक्कीच चांगली पार्टनरशिप बघायला मिळते या दोन्ही युवा खेळाडूंची. एकीकडे चैतन्य पेमारे, दुसरीकडे भारत माळी. 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असताना मात्र इथे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. वैयक्तिक 6 चेंडू 21 धावांवर खेळतोय भारत माळी आणि चैतन्य खेळतोय 3 चेंडू 5 धावांवर. एक चांगली पार्टनरशिप दोन्ही खेळाडूंकडे. येणारे 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना रुद्र 11 विपक्ष बादशाह वॉरियर्स या दोन संघांमध्ये. येणारे 4 चेंडू 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर ऋतिक विरले. समोर असेल भारत माळी. इथे चुकी केली मला वाटतं. जिथे प्लेसमेंट करणं गरजेचं होतं कारण 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 1-1, 2-2 धावा जरी निघाल्या तरी मात्र संघ पुढे सरकेल. परंतु हा निर्धाव चेंडू येतो. आता येणारे 3 चेंडू 6 धावांची गरज. बिग फाईट मॅच. बादशाह वॉरियर्स की रुद्र 11, भारत माई की ऋतिक विरले. 3 चेंडू 6 धावा. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो सीमा पार. आलेला हा विजयी षटकार. कमाल.